विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरू झाली आहे। महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21-12-10 असा असू शकतो। यात भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपद, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच मुंबईतील आमदारांना मंत्रिपद देताना आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिली जाणार आहेत। याच दरम्यान काही संभाव्य नावं समोर आली आहेत। महायुतीचे हे संभाव्य मंत्री नेमके कोण, कोणाची नावं समोर आली आहेत? मागच्या वेळी जे नेते मंत्रिपदासाठी इच्छुक होते परंतु वाटाघाटीत ज्यांना तडजोड करावी लागली त्यांना आता यावेळी संधी दिली जाणार का? मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची नेमकी कशी डोकेदुखी वाढणार आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करायला विसरू नका। महायुतीच्या सरकारमध्ये कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झालं असून सध्या काही नावांची चर्चा, मात्र त्यावर कुठलंही अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही। मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांचं नाव मंत्रिपदासाठी पुन्हा एकदा चर्चेत आहे। त्यासोबत प्रताप सरनाईक, भरत गोगावले, अतुल भातखळकर, प्रकाश सुर्वे, आशिष शेलार, गणेश नाईक यांचीही नावं सध्या मंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत। मुंबईतील मंत्रिपदे देताना ती मुख्यत्वे पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिली जाते। या निवडणुकीत फायदा होईल अशा चेहऱ्यांना मंत्रिपद देण्याकडे प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाचा कल असेल अशी चर्चा आहे। 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली त्यावेळी बंडात साथ दिलेल्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र वाटाघाटीत एकनाथ शिंदे यांना तडजोड करावी लागली। आमदार भरत गोगावले असतील, आमदार संजय शिरसाट हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते परंतु त्यांना मंत्रिपद मिळालं नाही। त्यांनी वारंवार आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली होती। आता यावेळी देखील ते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, त्यांची नावं देखील चर्चेत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांना यावेळी देखील तडजोड करावी लागणार की ते आपल्या पक्षाच्या नेत्यांसाठी अधिक मंत्रिपद मिळवण्यात सरस ठरणार हे आपल्याला लवकरच स्पष्ट होईलच। भाजपमध्येही अनेक जण इच्छुक आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत देखील अनेक जणांची नावं मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार यांच्या समोर देखील हा पेच सोडवण्याचं आव्हान असणार आहे। भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत, त्या खालोखाल शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे। त्यामुळे सर्वाधिक मंत्रिपद भाजपला जाऊ शकतात। त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचा विचार केला जाऊ शकतो। जसं आपण सुरुवातीला 21-12-10 हा अंदाजित फॉर्म्युला चर्चेत असल्याचं म्हटलंय। भाजपमधून राहुल कुल, संभाजी पाटील निलंगेकर, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड ही संभाव्य नावं सध्या समोर आली आहेत। यात आणखी काही नावांचा देखील समावेश असू शकतो। तर शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची देखील नावं समोर आली आहेत। यामध्ये शंभूराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संजय शिरसाट, राजेंद्र येड्रावकर, विजय शिवतारे या नावांचा समावेश आहे। तर अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी समोर आली असून यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे या नावांचा समावेश आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 132 जागा जिंकल्यात। त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे। याशिवाय अनेक आमदारांनीही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे। त्यामुळे दिल्ली दरबारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल असं सांगितलं जात आहे। तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी शिंदे सेनेच्या आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे। अशी स्थिती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत देखील आहे। अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करतायत। मुख्यमंत्री पदाबाबत 2-2-1 असा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो अशी ही चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री पदासाठी महायुतीकडून समोर असलेल्या फॉर्म्युल्यानुसार 1-4 चा हा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो। त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार एकनाथ शिंदे यांना पुढील 1 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्यात येऊ शकतं।
तर पुढची 4 वर्ष मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकली जाऊ शकते. कारण सध्या राज्यातील वातावरण हे देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधी असल्याची चर्चा निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो असं म्हटलं जात आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. या निवडणुका संपेपर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी ठेवलं जाऊ शकतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची सूत्र दिली जाऊ शकतात अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे 2016 साली मुख्यमंत्री असताना भाजपने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तम कामगिरी केली होती. अर्थात देवेंद्र फडणवीस त्या काळी त्यांचा कार्यकाळ होता. त्यामुळे आता देखील फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी राहून त्यामध्ये योगदान देऊ शकतात असाही एक मतप्रवाह आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते. यासाठी आणखी एका नव्या फॉर्म्युलाची जोरदार चर्चा आहे. त्यानुसार आधी 2 वर्ष देवेंद्र फडणवीस यांना, त्यानंतर 2 वर्ष एकनाथ शिंदे यांना आणि त्यानंतर 1 वर्ष अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळेल अशी ही चर्चा आहे. तसंच फडणवीस आणि शिंदे यांच्यात अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची वाटणी होईल अशाही फॉर्म्युलाची चर्चा सुरू आहे. अर्थात या सर्व चर्चा आहेत. नेमका कोणता फॉर्म्युला निश्चित ठरवला जाणार हे लवकरच समोर येईल. एकीकडे मुख्यमंत्री पदाबाबत जोरदार रस्सीखेच सुरू असताना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देखील महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठी संख्या, त्यामुळे ज्या इच्छुकांना मंत्रिपद मिळणार नाही ते पुढे काय भूमिका घेणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. तुम्हाला महायुतीच्या या मुख्यमंत्री पदाबाबतच्या सध्या चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्याविषयी आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावांविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.